मोठी बातमी 2 लाखांवर कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। बँकांकडून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे असं शिंदेंनी म्हटलंय। संपूर्ण कर्जमाफीचा विचार पवारांच्या विमानाचा घात की अपघात यावर संशय व्यक्त होत असतानाच इटलीतल्या एका वृत्तपत्राने दावा केलाय की भारतीय यंत्रणा तपास अहवालात एक मोठा खुलासा करू शकतात। या दाव्यानुसार एअर इंडियाचं विमान AI-171 पायलटमुळे कोसळलं होतं। वृत्तपत्रानं पाश्चात्य विमान वाहतूक संस्थांच्या सूत्रांचा हवाला देत तपासकर्ते त्यांच्या अंतिम तपास अहवालात हे नमूद करणार आहेत की एअर इंडियाचं विमान 171 कोसळण्याचं कारण म्हणजे पायलटनं जाणीवपूर्वक विमानाचं इंधन स्विच बंद केले होते। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। कापसाचे दर हे दबावामध्ये असून मात्र हमीभावाच्या आसपास आहे। आंतरराष्ट्रीय घडामोडी, शुल्कमुक्त आयातीचा परिणाम होतोय। उत्पादन घटीमागील ही कारणे आहेत। आंध्र प्रदेशामध्ये रासायनिक खतांच्या वापरामध्ये घट झालेली असून तोतापुरी आंबा उत्पादकाचा आता प्रश्न मांडलेला आहे। मोदी सरकारने शेतकऱ्याला विकले, भारत अमेरिका कारणावरून राहुल गांधी यांचा हल्लाबोल, ही संपूर्ण शरणागती आहे। भारत अमेरिका करार म्हणजे संपूर्ण शरणागती आहे असे राहुल गांधी यांनी टीका करत म्हटले। ऊर्जा सुरक्षा अमेरिकेकडे सोपवल्याने शेतकऱ्यांचे हित धोक्यामध्ये आलेले आहे। भाजपने आरोप ठरवले खोटारडे। जमिनीसाठी बिगर कृषी परवानगीची गरज नाही, बांधकाम नकाशाचा सेल येणे जमीन वसूल कायद्यामध्ये महत्त्वाची सुधारणा करण्यात आली। औद्योगिक क्षेत्रामध्ये कामे अपूर्ण ठेवण्यावरती कारवाई करा, जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आदेश देण्यात आले। जिल्हा उद्योग समितीची बैठक संपन्न झाली। मुबलक पाण्यामुळे गव्हाच्या क्षेत्रामध्ये वाढ झालेली असून उमरा परिसरामध्ये पाण्याचे नियोजन, पोषक हवामान। राज्यामध्ये सोयाबीनची आवक ही 84.5% वाढलेली असून काही ठिकाणी सोयाबीनला हमी दरापेक्षा जास्त दर मिळतोय, काही ठिकाणी भाव कोसळलेले आहे। सोलर बसवूनही खिशाला चटका बसतोय, झिरो बिलचा दावा हा कागदावरतीच आहे। फिक चार्जेस आकारणी मुख्य अडथळा आहे, ग्राहकांचा भ्रमनिराशा, 500 ते 700 रुपये बिल येते। पोलीस भरतीला गालबोट लागले, 1600 मीटर धावल्यानंतर बीडमध्ये तरुणाचा मृत्यू झाला। घरची गरिबी हटवण्याचे स्वप्न हे अधुरेच राहिले। अमेरिकेने आमचा टॉयलेट पेपरसारखा वापर केला, पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचे संसदेमध्ये खळबळजनक विधान। सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट, उपराष्ट्रपती गृहमंत्री अमित शहा यांचीही घेतली भेट। शेतकऱ्यांबाबत तडजोड नाही, व्यापार कराराबाबत भारताचा ठाम पवित्रा, 50 कोटी लोकांचा सरकारने केला विचार, वाणिज्य सचिवांची माहिती देण्यात आली। मार्च अखेरपर्यंत करारावरती स्वाक्षरी, भारताच्या कापड तसेच दागिने क्षेत्रांना मोठा फायदा होतोय। तेल खरेदीबाबत फक्त ट्रम्प बोलले, भारत नव्हे असे रशिया म्हणाले। ऑनलाईन गेमिंग प्रणालीचे नियम करा, राज्यसभेमध्ये मागणी करण्यात आली। मुलांचे भवितव्य सुरक्षित होण्याची गरज, ई स्पोर्टला अधिकृत खेळाचा दर्जा द्यावा। बाजार समितीमध्ये 2 दिवस तुरीची आवक ही बंदच होती। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानामध्ये लागले तुरीचे ढीग। शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी मागितले 11 कोटी रुपये, मिळाले 83 लाख रुपये। उपलब्ध निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। 10.29 कोटीचा निधी मिळणार तरी कधी, अशी प्रतीक्षा आता शेतकऱ्यांना लागून आहे। कापूस सोयाबीनचा आधार तरी सुद्धा उत्पादनामध्ये अस्थिरता आहे। 6 वर्षांपासून हवामान बदलाची तीव्रता जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे। प्रधानमंत्री आवास योजनेला अल्प प्रतिसाद मिळत असून 1.5 वर्षांमध्ये केवळ 145 अर्जच प्राप्त झालेले आहे। खामगाव शहरातील हे चित्र आहे। 2.5 लाख रुपयांचे अनुदान असून सुद्धा नागरिकांचा कमी सहभाग आहे। लाल मिरची देते महागाईचा ठसका, उत्पादनामध्ये मोठी घट, आवक कमी झालेली असून दर हे झणझणीत आहे। किरकोळ बाजारातील मिरचीचे भाव काय याची सविस्तर माहिती तुम्ही इथे बघू शकता। तुरीच्या भावामध्ये 600 ते 700 रुपयांची घसरण झालेली असून शेतकऱ्यांच्या अपेक्षांना धक्का बसलेला आहे। भाववाढीच्या अपेक्षेने विक्री रोखलेली आहे, आर्थिक फटका बसलेला आहे। शेंगदाणा 180, भगर 140 रुपये किलो। महाशिवरात्रीचा उपास हा निरंकार, फळे रताळे यासह फराळांच्या साहित्यांचे दर कडाडलेले आहे। राजगिरा सुद्धा खातोय भाव। अवेळी पाऊस, जमिनीचा खालवलेला पोत, उत्पादकतेवरती परिणाम होतोय। शेतकऱ्यांनी आपली उत्पादन क्षमता वाढवणे गरजेचे ठरणार आहे। शेंगदाणा भगरचे दर वाढलेले असून उपवास हा निरंकार, महागाईने सर्वसामान्यांपुढे आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या आहे। महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवरती फराळाच्या साहित्यांचे दर हे कडाडलेले आहे।
16 वर्षानंतर होणार जनगणना, अगोदर करणार घरांची यादी. प्रगणक हे 33 प्रकारची माहिती नोंदवणार. जातनिहाय नोंदीचा रकाना सुद्धा राहणार. स्वतः नोकरदार तरीसुद्धा रिक्षाचे लायसन भाड्याने देणार. वाशिम जिल्ह्यामध्ये परमिट असलेले 105 ऑटो चालक, 310 ई रिक्षा धावतायत रस्त्यावर. बीची रामजीमध्ये कामांचे आराखडे आता ग्रामपंचायत स्तरावरती. कामाच्या शोधामध्ये असणाऱ्या कामगारांचे स्थलांतरण टळले. एका क्लिकवरती मिळते मातीपासून पिकापर्यंतची माहिती. AI ॲप्लिकेशन 2.25 लाख शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती. जिल्हा वापरामध्ये तिसरा असून शेती संबंधाच्या सर्व अडचणीवरती होते समाधान. उद्दिष्ट पूर्ण झाले आणि सांगोल्यातील खरेदी झाली बंद. 2000 क्विंटल मका खरेदीविना शेतकऱ्यांच्या दारामध्ये पडू नये. केंद्र तातडीने सुरू करा, अन्यथा शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आलेला आहे. जमिनीसाठी आता बिगर कृषी परवानगीची गरज नाही. बांधकाम नकाशाच असेल येणे. जमीन महसूल कायद्यामध्ये महत्त्वाची सुधारणा करण्यात आलेली आहे. मालेगाव तालुक्यामध्ये 13,000 घरकुलांची कामे अद्यापसुद्धा अपूर्ण आहे. 710 लाभार्थी पहिल्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे. 8,000 लाभार्थ्यांना मिळाला दुसरा हप्ता. सिन्नर तालुक्यामध्ये 70% घरकुलं हे अपूर्ण असून बांधकाम साहित्याचे वाढते दर. कामगाराच्या वानवामुळे होतोय परिणाम. लासलगाव येथे कांद्यापाठोपाठ सोयाबीनच्या दरामध्ये 500 रुपयांची घट झालेली आहे. बाजार समितीमध्ये दर हे 5,800 वरून 5,300 रुपये प्रति क्विंटलवरती पोहोचलेले आहे. छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये 2,701 किमी रस्त्याची चाळणी झालेली असून 2,432 कोटीचा पाठविला प्रस्ताव. परंतु डागडुगीसाठी शासनाकडून अद्याप छद्मासुद्धा नाही मिळाला. अतिवृष्टीने हानी झालेली होती. शासनाने दिले मदतीचे आश्वासन. अनुदानित महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापकांच्या 5,012 पदांना मान्यता देण्यात आली. भरती ही लवकर सुरू करण्याची मागणी केली जाते. सद्यस्थितीमध्ये राज्यात प्राध्यापकांची 11,000 पदे ही रिक्त आहे. जुन्या मीटर शेजारीच बसवा स्मार्ट मीटर. होईल दूध का दूध आणि पाणी का पाणी. वितरण देणार ग्राहकांना मोठी संधी. लोकप्रतिनिधींचा सहभागी घेणार. घरकुलांचा पहिला हप्ता मिळाला. मोफतवाढीचे धोरण हे कागदावरतीच. पंतप्रधान आवास योजना प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होत आहे. छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये अगदी मोजक्यांनाच फायदा मिळतोय. लाभार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होते. कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांनो KYC करा. विधानसभा निवडणुकीनंतर शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याची मागणी पुढे आलेली होती. या संदर्भामध्ये जूनपर्यंत निर्णय घेतला जाईल अशा प्रकारचे संकेत राज्य सरकारने दिलेले होते. याच दरम्यान या कर्जमाफीच्या अनुषंगाने शासनाने माहिती मागवलेली असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कामकाज सुरू करण्यात आलेले आहे. वाहन चालकांच्या 27 जागांसाठी 12,000 अर्ज प्राप्त झालेले आहे. हिंगोली जिल्हा पोलीस भरती पहिल्याच दिवशी 485 उमेदवारांची चाचणी झाली. युवकांची लागणार कसोटी. आरोग्य सेवा देणारच आर्थिक आजारामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 3 महिन्यांचे वेतन रखडले. स्मार्टचा कारभार, कंत्राटी कर्मचारी बेजार. वसमत तालुक्यामधील हजारो कुटुंबांचे स्वप्न हे अजांतरी आहे. हप्ते रखडले आणि वाढूच मिळेना. कल्याण येथील सौर ऊर्जा प्रकल्पात सुरुवात झालेली असून 4,000 शेतकऱ्यांना दिवसा मिळणार वीज. 12 अन्य ठिकाणी कामे प्रगतीपथावरती. मसाला, तूरडाळ, तेलाचा भडका होतोय. होळी आणि लग्नसराईमध्ये स्वस्त काय? बजेट कोलमडलेले आहे. लातूरच्या बाजारपेठेमध्ये तूरडाळ प्रति किलो 20 रुपयांनी वधारलेली आहे. बळीराजाला योग्य सल्ला मिळणार. किसान कॉलमुळे शेती फुलणार. हवामानाची माहिती समजणार. केंद्र सरकारच्या योजनांमुळे शेतकऱ्यांना वेळेत करता येणार उपाययोजना. शेतकऱ्यांना कोणकोणत्या विषयावरती मिळते मार्गदर्शन याची संपूर्ण माहिती किसान कॉल सेंटरमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. सोयाबीन उत्पादक संकटामध्ये सापडलेले असून धाराशिव जिल्ह्यामध्ये भाव हे 5,800 रुपयांवरून थेट 5,100 रुपयांवरती पोहोचलेले आहे. दरवाढीची आशा ही ठरली मृगजळ. क्विंटल मागे तब्बल 700 रुपयांचा बसतोय आर्थिक फटका. सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा हा 13% घटलेला असून टंचाईची भीती व्यक्त केली जाते. पाणी टंचाईची स्थिती 71.66% जलसाठा. 7 वर्षांमध्ये शिष्यवृत्ती अर्जाच्या पेंडन्सीचा 4,000वरती खर्च. मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तर विद्यार्थ्यांच्या हक्काच्या शिष्यवृत्तीवरती फिरणार पाणी. कर्जमाफी 11,000 शेतकऱ्यांचे आधार बाकी असून अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेच्या 73,000 थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती घेणे सुरू झालेले आहे. चौरस परिसरामधून मूग उडीद पिकाचे अस्तित्व धोक्यामध्ये आलेले आहे. वाढता खर्च, घटते उत्पादन. पुनर्वसनग्रस्तांच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण. तहसीलदारांचा घरपोच रेती पॅटर्न. सावंगी दीक्षित आसोला चकच्या 278 लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळतोय.
2.5 फुटांची देशी पुंगनूर गाय दुधावरती नफ्याची साय. नेमकी काय आहेत पुंगनूर गायची वैशिष्ट्ये? तसेच तुम्हाला कृषी महोत्सवामध्ये 20 शेतकऱ्यांनी पुंगनूर गायची मागणी नोंदवलेली असून नर व मादीची एकूण किंमत 1,50,000 आहे. शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना वेग आलेला असून शासनाने माहिती मागविलेली आहे. सेवा सहकारी संस्था लागल्या आता कामाला. रोहिओ कर्मचाऱ्यांच्या संपाने मनरेगाची कामे ठप्प झालेली आहे. शासनाचे होते दुर्लक्ष, मजुरांची कामाच्या शोधामध्ये भटकंती. शबरी रमाई प्रधानमंत्री योजनेला रेतीचा आधार मिळणार तरी कधी? उमरेड तालुक्यामधील 568 लाभार्थ्यांसाठी 2,840 ब्रास रेतीची मागणी केली जाते. सोलर बसून सुद्धा खिशाला बसतोय चटका. झिरो बिलचा दावा फक्त हा कागदावरतीच होतोय. बाजारपेठेमध्ये तुरीचे दर घसरलेले असून केंद्र हे बंदच आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी अडचणीमध्ये सापडले. 8 दिवसांमध्ये केवळ 17 नोंदणी. तसेच दर खुल्या बाजारामध्ये 8,500 रुपये प्रति क्विंटल आहे. महिन्याला 9,000 पेन्शन, महागाई भत्ता द्या. पेन्शन संघटना आक्रमक झालेला असून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने. कोकणच्या आंबा काजू बागायतदारांना मोठा दिलासा मिळतोय. मुख्यमंत्र्यांचे तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. लहरी निसर्गापुढे विमा योजनेचे निकष ठरतायत अगदीच कुचकामी. जानेवारीतील नुकसानीलाही मिळतोय विमा कवच. केळीचे नुकसान होऊनही भरपाई मिळणे अवघड झालेले आहे. वस्त्रोद्योग कामगारांना मिळणार उत्सव भत्ता. संजय सावकारे पुरुष विणकारांना 10,000 तर महिला विणकारांना 15,000 रुपये मिळतात. अजित पवार अपघाताप्रकरणी निष्कर्णापर्यंत प्रतीक्षा करा, अशा प्रकारचे आवाहन केले जाते. भडगाव तालुक्यामध्ये हरभऱ्यावरती वाढला मर रोगाचा प्रादुर्भाव. ढगाळ वातावरणानंतर वाढलेल्या उष्णतेचा फटका बसतोय. वातावरण बदलत असल्याने पिके धोक्यामध्ये सापडली. बोरविहीर नरडाणा रेल्वे मार्गाच्या कामाला शेतकऱ्यांनी लावला ब्रेक. माळीच येथे भूमी अधिग्रहणाचा विरोध केला जातोय. पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार कार्यवाहीस तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांची घाईमध्ये पडताळणी. सामान्य दिव्यांगाबाबत डॉक्टरांचे आंदोलन. जिल्हा रुग्णालयामध्ये दिव्यांग वेठीला. पोलीस संघटनांकडून त्रास सुरू असल्याचा आरोप होतोय. भारत अमेरिका करार. सोयाबीनचे दर हे गडगडले असून क्विंटलला 500चा फटका बसतोय. शुल्क हटवल्याचा हा परिणाम होतोय. चांगल्या मालाला 5,700 ते 5,800 रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाला होता. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.